नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल डुबे आपले स्वागत करीत आहे आमच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपला आजचा विषय म्हणजे सोयाबीन बाजारभाव. सोयाबीन बाजारभाव विषय म्हणजे आज तसं पाहिलं गेलं 2-3 महिन्यापासून ट्रेंडिंगच आहे. पण सोयाबीन बाजारभावातील प्रमुख जे मुद्दे आहेत ते आज आपण सांगणार आहोत आपल्याला. तर बघायला जर गेलं तर आता सोयाबीनचे बाजारभाव प्रामुख्याने डिपेंड असतात ते ब्राझीलवरती. आता आपला सीझन संपल्यानंतर ब्राझीलचा हा सोयाबीनचा उत्पन्नाचा सीझन चालू असतो. सीझन चालू होणार असतो. त्यामध्ये ब्राझीलचं क्षेत्र येतं 85 लाख हेक्टर व आपलं क्षेत्र येतं 32 लाख हेक्टर. म्हणजे आपलं क्षेत्र ब्राझीलपेक्षा निम्मे 3 पट कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनचा दबाव हा मार्केटमध्ये कधी पडत नसतो. आपण म्हणतो यावेळेस पाऊस कमी झाला, त्यांनी कोणत्याही प्रकारचा इफेक्ट तसा आंतरराष्ट्रीय बाजारावर पडत नाही. त्याच्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव हे कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरत असतात. तेलबियांचे बाजार आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरत असतात. त्यामध्ये इंडियन स्वॉपाने अहवाल दिला का ब्राझीलमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर ब्राझीलमध्ये पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला, पेरही मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे उत्पादन काय झालं तर बऱ्याचशा प्रमाणात वाढून गेलं. पण त्याचनंतर आता अपडेट आली काल ते 4 ते 5 दिवसापासून ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. तो पाऊस जर असा अजून 4 ते 7 दिवस एक्सटेंड झाला किंवा वाढला तर सोयाबीनचे बाजार हे नक्कीच 55 ते 60 रुपयाच्या पुढे 2 ते 3 दिवसाच्या आत निघून जातील. पण तो पाऊस होण्याची गरज जास्त आहे मित्रांनो. जर तो पाऊस झाला नाही तर स्वपाच्या अहवालानुसार ह्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव हे 48 पासून तर 54 पर्यंत या बाजारभावामध्ये मार्चपर्यंत शक्यतो टिकून राहतील, हा आमचा अंदाज आहे. या अंदाजामध्ये जर ब्राझीलमध्ये पाऊस वाढला किंवा तेल तेल मार्केट वाढलं, पाम तेल आयात आता बंद जर केली सरकारने सोयाबीन वाढीसाठी, ते तर इलेक्शन असल्यामुळे होणार नाही बंद. दरवर्षी ह्या टायमाला पाम तेल आयात बंद असते सोयाबीनच्या मार्केटला आधार मिळण्यासाठी. ती आयात यावर्षी काही बंद सरकारने केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा बाजारभाव फटका 200 ते 300 रुपये क्विंटल मागं हा बसू राहिलेला आहे. तीच आयात बंद केली तर तेवढंच अपडेट तुम्हाला आम्ही 100% देऊ. त्यासाठी आमचा चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, सोयाबीन जर विकायचं जर असेल तर 50 रुपयाची भाव पातळी गाठल्यानंतर लगेचच आपण विक्रीसाठी काढावं. यावर्षी आपण 70 ते 80 रुपयाची बाजारभावाची अपेक्षा करू शकत नाही. भारतातही मागचं आपण जर यावर्षी उत्पादन जरी कमी झालं असलं तरी मागच्या वर्षीचंही बरंचसं सोयाबीन 32% सोयाबीन शिल्लक होतं, असा गव्हर्नमेंटचा एक अहवाल सांगतो. तो अहवाल म्हणजे स्वपा किंवा अशा संस्थेने काढलेला अहवाल. तो आपण काही यांनी बोललो तो बोला असं अहवाल नाही आहे. गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे अशा अहवालांचं. कारण सोयाबीन जेवढं येत असतं एवढं उत्पादन झालं हे गव्हर्नमेंट अहवाल ठेवत असतं. त्यानुसार जे या आयात निर्यात असं ठरवत असतं. तसं ह्यावर्षी निर्यात फक्त सोयाबीनची वर राहिलेली मित्रांनो. सोयाबीनची निर्यात ह्या वर्षी बंदच आहे. ज्या वर्षी निर्यात होईल, ज्या दिवशी निर्यात चालू होईल त्या दिवशी 300 ते 400 रुपये क्विंटल मागे हे बाजार वाढतील. त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहूच. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं प्रमुख मुद्दा सोयाबीनचा अजून एक मुद्दा आहे मित्रांनो. सोयाबीन ब्राझीलमधल्या सोयाबीनचा आणि आपल्या इंडियाच्या सोयाबीनच्या क्वालिटीचा दर्जा आहे आपल्या सोयाबीनचा जास्त असतो. चीनही चांगला पैकी उत्पादन सोयाबीनचं घेत असतं. चीनमधल्या उत्पन्नामुळेही आपलं सोयाबीन चीनच्या सोयाबीनपेक्षा कितीही पटीने चांगलं असतं. आपल्या एकरामध्ये तसं बघायला गेलं तर 13-14 क्विंटलच्या पुढे सोयाबीन होत नाही. चीनमध्ये हेच उत्पादन 25 ते 30 क्विंटल एकरी होत असतं. त्यामुळे चीनही सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करत असतो. म्हणजे ब्राझील, चीन यानंतर 2-3 देश आहेत यांच्यामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त होतं. आपल्याकडे अल्निनो असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी असतं. त्या अल्निनो आपलं जरी सोयाबीन उत्पादन कमी जर असलं आपल्याला वाटतं भाव वाढेल, असं काही नाही मित्रांनो. आपण 53 ते 54 रुपये म्हणून भाव सोयाबीन आल्यानंतर 100% सोयाबीन विकून टाकावी. तर अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब